नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष लागले कामाला. कोल्हापूरसह इचलकरंजी महापालिकेसाठी राजकीय पक्षांनी सुरू केल्या इच्छुकांच्या मुलाखती. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उद्या बुधवारी कोल्हापुरात होणार जाहीर सभा. अलीकडच्या काळातील आंदोलनही पुरस्कृत. अशा तथाकथित जन आंदोलनामागच्या प्रेरणा समजून घ्या. अवी पानसरे व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचं आवाहन. गेल्या 3.5 वर्षात महायुती सरकारनं कोल्हापूरसाठी नेमकं काय केलंय हे जनतेला सांगावं. आमदार सतेज पाटील यांची टीका. आणि शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळानं वेताळमाळवर मिळवला 1-0 गोल फरकानं विजय. स्वयं गोलमुळे वेताळमाळचा झाला पराभव. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कबनूर ते रुई रस्त्यावरील हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊस इथं सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी हॉटेल मालकासह एकूण 4 शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, वाहने असा 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रुई ते कबनूर रस्त्यावर हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊस आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवलं. त्यावेळी या लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनास आलं. अमित देमण्णा याच्या मालकीचं हे लॉजिंग असून त्यानं ते संतोष पाटील याला चालवण्यास दिलंय. पाटील हा या ठिकाणी बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती समोर आली. यावेळी पोलिसांना 2 महिलाही आढळून आल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एजंट पंकज चव्हाण, लॉज चालक संतोष पाटील, व्यवस्थापक नेमिनाथ आवटे, मूळ मालक अमित देमण्णा यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. या 4 न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील श्री शंभूतीर्थच्या लोकार्पण सोहळ्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन 4 चोरट्यांनी लंपास केली. तरुणांनी त्यातील एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादामुळे तरुणांना तब्बल 2 तास चोरट्याला घेऊन फिरवाफिरवी करावी लागली. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. इचलकरंजीतील श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्यादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन खिसे कापो आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला. विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरणाऱ्या तरुणांचा नाच सुरू असताना त्याचवेळी 4 चोरट्यांनी ढोरवेस परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या गळ्यातील तब्बल 2.5 तोळ्याची सोन्याची चेन गर्दीचा फायदा घेऊन लंपास केली. यावेळी तरुणानं त्या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दीचा फायदा घेऊन ते पळाले. या दरम्यान त्यातील एका चोरट्याला तरुणांनी पकडून चांगलाच चोप दिला आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मात्र पोलिसांनी गावभाग पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या चोरट्याला गावभाग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी गेल्यावर गावभाग पोलिसांनी देखील हे प्रकरण हाती घेण्यास टाळाटाळ केली आणि IGM रुग्णालयात घेऊन जावा, तिथून आम्हाला वर्दी येईल असा सल्ला दिला. तब्बल 2 तासांच्या या फिरवाफिरवीमुळं अखेर तरुणांनी कंटाळून 112 या नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवली. त्यानंतर IGM रुग्णालयात पोलिसांनी येऊन चोरट्याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या या अनागोंदी कारभारामुळं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. इचलकरंजीतील जयभीम नगरमधील एका तरुणावर त्याच्या सावत्र भावानं चाकूनं वार करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रणजित समाधान चव्हाण हा गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी रेणुका समाधान चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 3घांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करतायत.
ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांचं सन 2018 पासून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ आणि वेतनवाढीच्या फरकाची सुमारे 4,400 ते 4,500 कोटी रुपयांची रक्कम प्रलंबित आहे. प्रलंबित रक्कम अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, विलंबाची कारणं काय आहेत, असे प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केले. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयकं निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्याची कार्यवाही चालू असल्याची माहिती दिली. आमदार सतेज पाटील यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या प्रलंबित देयकांबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. कामगारांचं सन 2018 पासून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ आणि वेतनवाढीच्या फरकाची सुमारे 4,400 ते 4,500 कोटी रुपयांची रक्कम प्रलंबित आहे. या कामगारांची रक्कम न देता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बँकेची रक्कम तसंच कंत्राटदाराची देयकं लेखा खात्याकडून नियमितपणे अदा करण्यात येत आहेत. या बाबीला जबाबदार असलेल्या लेखा खात्यातील संबंधित अधिकाऱ्यावर शासनानं काय कारवाई केली, महामंडळाच्या कामगारांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याबाबत आणि त्यांची प्रलंबित रक्कम अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, विलंबाची कारणं काय आहेत, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयकं निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्याची कार्यवाही चालू असल्याची माहिती दिली. तसंच निधीच्या कमतरतेमुळे कामगारांच्या देयकांना विलंब झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. कोल्हापुरातील 2.5 लाख महिलांच्या अडचणी सोडवणं, त्यांची आरोग्य तपासणी करणं याला काँग्रेस पक्ष प्राधान्य देणार आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. सोमवारी कोल्हापुरातील अकबर मोहल्ला इथं आयोजित केलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. महायुतीचं सरकार लोकांना फसवायचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. कोल्हापूरमधील अकबर मोहल्ला या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांची कोपरा सभा आयोजित करण्यात आली. या सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून काम करत असल्याचं सांगितलं. लोकांच्या अडचणी सोडवणं म्हणजे सत्ता हे आमचं सूत्र आहे. भाजपचं या उलट आहे. आपल्यालाच सगळं हवं अशा हव्यासापोटी ते जनतेचं नुकसान करतायत. पैसे नसताना सरकार भरमसाठ घोषणा करतंय. लोकांना फसवण्याचं काम भाजप करतंय. राज्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत नाही, बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे महानगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यायची हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आज पहिली सभा या ठिकाणी होतीये. कुणीतरी बाहेरचं येऊन इथं राजकारण करतंय. मी इथल्या मातीतला आहे. महापालिका निवडणूक काँग्रेस मोठ्या ताकदीनं लढवणार आहे. यामध्ये महिलांच्या अडचणी आणि त्यांचे आरोग्य याला काँग्रेस प्राधान्य देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्या महापालिकेमध्ये आमची प्रायोरिटी काँग्रेस पक्षाची काय असणार आहे? रस्ते, गटार हे तर असणारच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. त्या गोष्टी आम्ही करणारच आहे. परंतु एक स्पेशल सेल या शहरातल्या फक्त महिलांच्या अडचणी सोडवायचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार. महिलांच्या अडचणी कुठल्या? आज या ठिकाणी रेशनचं या ठिकाणी कार्ड फोडलेलं नाही. रेशनचं धान्य काही महिलांना मिळत नाही. काही महिलांना आरोग्याचा विषय आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी घेणार आहोत की 100% या शहरातल्या महिला पुढच्या वर्षभरामध्ये आरोग्यासाठी सक्षम असतील. हा आमचा पहिला प्रयत्न या ठिकाणी असणार. बाकी एखादं काम राहिलं तरी चालेल. मी महिलांचं आरोग्य हा विषय का बोलतोय? कारण की तुम्ही आम्ही पुरुष मंडळी चालत दवाखान्यात जातो, मोटरसायकलला किक मारली की आम्ही दवाखान्यात जातो. परंतु आमच्या भगिनी मात्र दवाखाना डोक्यावर पाणी येईपर्यंत सांगत नाहीत की माझी तब्येत बिघडली आहे म्हणून. आणि म्हणून माझा एक कलमी कार्यक्रम आता या महापालिकेमध्ये आज तुम्ही सगळेजण नगरसेवक होणार असा पहिलं काम काय करायचं? एखादा गटर राहिला तर चालेल, एखादा रस्ता मागे राहिला तर चालेल, परंतु या शहरातल्या 2.5 लाख महिलांचं आरोग्य तपासणी ही 100% पूर्ण करायची. या पद्धतीचं नियोजन करायचं. महापौर करून चूक केली का असा सवाल करत आजरेकर कुटुंबियांना त्यांनी टोला लगावला. ज्यांनी आमचा फायदा घेतला ते मत मागायला आले तर त्यांना विचारा, बंटी पाटिल ने क्या गलती की थी? तुमको महापौर बनाया गलती की थी क्या? पूछो उनको कि बंटी पाटिल ने क्या गलती की थी जो बंटी पाटिल को छोड़ के तुम गए? अपक्ष जीत के आए थे. अपक्ष जीतने के बाद भी जैसे रियाज ने कहा, मेरे लोगों को बाजू रख के उनको
महापौर किया था, तो मेरी गलती क्या थी? आणि चांगली माणसं, निष्ठावंत माणसं जी कायमपणे आपल्यावर राहतील अशी माणसं निवडून देण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात आपण सगळ्यांनी करावं एवढी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. यावेळी माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांच्यासह अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी अकबर मोहल्ला जमात अध्यक्ष इस्माईल अथणीकर, चेअरमन तस्लीम काझी, सचिव यासीन बारगीर, अरशद मोमीन, परवेज बागवान, आरिफ काझी, हाजी इरफान मोमीन, असलम बागवान, अफजले करीम पठाण, मुस्ताक मकानदार, जहांगीर मेस्त्री, नझार संभापुरे, अय्याज मेस्त्री, हुसेन मेस्त्री यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची आज शिंदे सेनेच्या मातोश्री कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत आमदार राहुल आवाडे, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित गाताडे यांची बैठक झाली. सुमारे 1 तास त्यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्णय झाला. यावेळी महायुतीचाच महापौर होणार असल्याचा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरातील सर्व पक्षीयांच्या वतीनं छत्रपती शाहू मिलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दार उघडा सरकार दार उघडा हे प्रतिकात्मक ठिय्या आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शाहू मिलची जागा कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात यावी या मागणीसाठी पदवीधर मित्रच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 100 वर्षांपूर्वी सुरू केलेली श्री छत्रपती शाहू मिल्स 25 वर्षांपूर्वी शासनाच्या वस्त्रोद्योग विभागानं बंद केली आहे. ही जागा कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात यावी अशी कोल्हापूर जिल्हावासियांची अनेक वर्षांची मागणी आहे. महाराष्ट्र शासनानं या उपक्रमांची सुरुवात करावी यासाठी 3 वर्षांपूर्वी पदवीधर मित्रतर्फे सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारनं वस्त्रोद्योग खात्याची जमीन आपल्याकडं त्यावेळी तात्काळ वर्ग करून घेतली. परंतु त्यानंतर आजवर या मिलच्या जागेत कोणत्याही प्रकारच्या विकास कामांची सुरुवात झालेली नाही. याकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं आणि पदवीधर मित्रच्या संयोजनाखाली शाहू मिलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दार उघडा सरकार दार उघडा हे प्रतिकात्मक ठिय्या आंदोलन करण्यात आलं. माणिक पाटील सुयेकर, डॉक्टर रवींद्र मोरे, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, प्रकाश कवाळे, उत्तम शेळके, किरण कवाळे, सुधीर जितकर, सुभाष कांबळे, हेमंत पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आज भाजप कार्यालयात आजी माजी आमदारांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत. अर्ज दाखल करण्यास आणि माघारीसाठी कालावधी कमी असल्यानं सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. इचलकरंजी महापालिकेसाठी भाजपच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार राहुल आवाडे, पूर्व शहराध्यक्ष शशिकांत मोहिते, पश्चिम अध्यक्ष श्रीरंग खवरे, ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. इचलकरंजी नगरपरिषदेचं महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होतीये. त्यामुळे सर्व पक्ष निवडणूक रिंगणात ताकदीनं उतरणार हे मात्र निश्चित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मुलीला जावई मानसिक त्रास देतोय याबाबतची तक्रार शाहूपुरी, गोकुळ शिरगाव आणि शिरोली MIDC पोलीस ठाण्यात करून देखील पोलीस जावयावर कोणतीच कारवाई करत नाहीत असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या माधुरी जाधव यांनी पत्रकार बैठकीत केलाय. करवीर तालुक्यातील सादळे मादळे इथल्या माधुरी जाधव यांची मुलगी मृणाल सोरटे हिला तिचे पती अवधूत सोरटे हे गेल्या काही वर्षांपासून मानसिक त्रास देऊन मारहाण करतायत. तसंच कर्जाचं कारण सांगून माझ्याकडून 14 लाख रुपये घेतले तरीही मुलीला त्रास देत आहेत असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या माधुरी जाधव यांनी केलाय. या प्रकरणी शाहूपुरी, गोकुळ शिरगाव आणि शिरोली MIDC पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. परंतु पोलिसांनी जावयावर अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही असा आरोप जाधव यांनी केलाय.
अवधूत सोरटे हा माझा जावाई आहे. याच्यावरती एवढे गुन्हे गोकुळगाव MIDC, शाहूपुरी पोलीस स्टेशन MIDC व शिरोली MIDC एवढे गुन्हे दाखल असूनही शरद पवार, मंगेश जाधव, अनिल पवार आणि संतोष शिंदे म्हणजे त्याचं नाव आहे संतोष न्हावी, ह्या नावाने त्याला ओळखतात. ह्या लोकांनी कटकारस्थान करून मी जे माझ्या जावयाला आज 1.5 वर्ष झाले 14 लाख रुपये त्याला कर्ज झालेले होतं म्हणून मी त्याला दिलेले होते. ते कर्ज मुलगीला त्याने एवढी मारहाण करतो. माझ्या मुलगीचा हाफ मर्डर केला. या प्रकरणाला 6 महिने होत आलो. वारंवार मुलगीला मारणं व माझ्याच गावामध्ये मादळ्यात येऊन तो माझ्याच गावाच्या माणसांची हातमे करून माझं जे बांधकाम चालू आहे तिथं तो बांधकाम पूर्णपणे बंद पाडलेला आहे. व माझी बोर मी पाडव्या दिवशी मारलेला होता. त्याची 350 फूट जी मोटर टाकलेली होती ती शरद पवार, संतोष न्हावी, मंगेश जाधव, अनिल पवार ह्या सगळ्यांनी मिळून माझी मोटर चोरून नेलेली आहे. ह्याच्याबद्दल मी सगळीकडे तक्रार दिलेली असताना सुद्धा पोलीस प्रशासन ह्याच्यावर काहीही करू शकत नाही. त्याच्यामुळे मी आज पत्रकार परिषद घेऊन मी पूर्ण पोलीस प्रशासनाला असं सांगते की मला उद्या बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसामध्ये माझ्या मुलीची मुलं 2 दिवसात तिच्या ताब्यात मिळणं आणि हा 14 लाखाचा व्यवहार आणि माझी मोटर बसवणं हे जर 2 दिवसामध्ये नाही झालं तर मी बावडा SPOPच्या दारात आमरण उपोषण बसणार आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यास पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिलाय. महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेतर्फे आयोजित 27वे मराठी जैन साहित्य संमेलन 25 आणि 26 डिसेंबरला फलटण इथं होणार आहे. स्वस्ती श्री भट्टारक लक्ष्मीसेन महाराज यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेतर्फे फलटण इथं 27वे मराठी जैन साहित्य संमेलन 25 आणि 26 डिसेंबरला आयोजित करण्यात आले. महास्वामी श्री लक्ष्मीसेन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात जैन साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत, अभ्यासक, युवक युवती तसंच बाल साहित्यिक सहभागी होणार आहेत. संमेलनाचे उद्घाटक जैन धर्माचे अभ्यासक आणि इतिहासकार डॉक्टर प्राध्यापक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनात जैन साहित्य, संस्कृती, चित्रपटसृष्टीतील जैनांचे योगदान, जैन पत्रकारिता, स्त्रीची भूमिका, प्राचीन व अर्वाचीन जैन साहित्य अशा विविध विषयांवर परिसंवादाचं आयोजन करण्यात आले. यासोबतच काव्य संमेलन, कथाकथन आणि बाल साहित्य संमेलनही होणार आहे. संमेलनाच्या निमित्तानं ग्रंथदिंडी, प्राचीन आणि दुर्मिळ ग्रंथांचं प्रदर्शन तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय. पत्रकार बैठकीला विजय आवटी, BD खणे, DD मंडपे, धनंजय मगदूम, संजय अडके, सुरेश रोटे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या शुभदा संजय चरापले ही मुलींमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तिची उद्योग निरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे. या यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. शुभदा हिची प्रेरणादायी वाटचाल जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी. राधान तालुक्यातील कौलव इथले शुभदा संजय चरापले ही मुलगी MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उद्योग निरीक्षक या पदासाठी राज्यात प्रथम आलेले आहे. त्या ग्रामीण भागात असूनसुद्धा तिने एक चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे आणि तिची प्रेरणा, जिद्द आणि परिश्रम याविषयी आपण तिच्याकडूनच जाणून घेऊयात. काय सांगाल, तुम्हाला MPSC मार्फत या पदावर जावं ही प्रेरणा कुठून मिळाली? तर माझं शालेय शिक्षण आहे तर ते जवाहर नवोदय विद्यालय कागल येथे झालेलं आहे. तर तिथं असताना स्कूल मॅनेजमेंट कमिटीचे चेअरपर्सन कलेक्टर सर असायचे. तर त्यांची कामाची पद्धत किंवा त्यांचं येणं जाणं असायचं. तर ते पाहून असं वाटलं होतं की आपण स्पर्धा परीक्षा करावी. तर प्रेरणा तर तिथून आहे. त्याचप्रमाणे आईवडिलांचं मार्गदर्शन पण मला खूप चांगलं मिळालेलं आहे. घरच्यांचा आधार होता. तर त्यामुळे मी इतकं म्हणजे अभ्यास करू शकले किंवा जिद्द असते तर ती माझ्याकडून कधी सुटली नाही. पहिलीपासून 5वी येतेपर्यंत तुम्ही कौलव इथे शिकला? हो सर. तिथून जी वाटचाल होती तुमची त्याविषयी काय सांगा? तर 5वीपर्यंतचं शिक्षण माझं गावातच केंद्रशाळा कौलव येथे झालेलं आहे. त्यानंतर मी नवोदयमध्ये शिकले. 12वीपर्यंत शिक्षण नवोदयमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर मी BTech मेकॅनिकल इंजिनिअरिंग राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर येथे पूर्ण केलेलं आहे आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही शिक्षण घेतलं ते आईवडिलांना सोडून बाहेर घेतलं,
यासाठी म्हणजे घरच्यांनी सुद्धा चांगला सपोर्ट केला, त्याविषयी काय सांगाल? अलीकडे काय होतं आहे, मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवलं जात नाही, त्याविषयी काय बोलाल तुम्ही, काय सांगाल? तर माझे आई-वडील आहेत, तर ते दोघेही शिक्षक आहेत. तर शिक्षणाचं गरज काय आहे किंवा शिक्षणाची जाण त्यांना चांगली आहे. त्यामुळे नेहमीच आजपर्यंत शिक्षणाला प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्यामुळे त्या बाबतीत मला नेहमीच सपोर्ट राहिलेला आहे. आणि त्यांची इतकीच इच्छा होती की शिक्षणामध्ये म्हणजे चांगला अभ्यास कर आणि तू स्वतःच्या पायावर उभी राहा. तर यासाठी त्यांनी मला कधीही म्हणजे इतर मुलींचं म्हणजे म्हणतात की घराबाहेर पडू नको किंवा ज्या दुसऱ्या काही दबाव असतात किंवा जबाबदाऱ्या असतात, तर त्याचं ओझं माझ्या खांद्यावर कधीही नव्हतं. तर मला पूर्णपणे घरच्यांनी सपोर्ट केलेला आहे या बाबतीत. आईवडिलांनी तुम्हाला सपोर्ट केलेलाच आहे, परंतु तुम्ही जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कसं नियोजन केलं? तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मी चालू केल्यानंतर अभ्यासाची पद्धत म्हणली तर मी लायब्ररीतच अभ्यास केलेला आहे. पुण्यामध्ये होते मी आणि पूर्ण वेळ म्हणजे प्रियॉरिटी स्केलवर मी आणि माझा अभ्यास या दोन्ही गोष्टींना ठेवलं. त्यामुळे नेहमी सिलेबस असेल, PYQ असतील किंवा जे काही क्लास असतील, बुक्स असतील, तर यांचा एक ढाचा म्हणजे समोर ठेवून मी नीट पद्धतशीर अभ्यास केला. खूप वेळा अपयश आलेलं आहे. मी 2 वेळा इंटरव्ह्यूमध्ये जाऊन मागं आलेली आहे, 4 वेळा मेन्स, म्हणजे खूप यश अपयश हा नेहमीच चढउताराचा प्रवास राहिलेला आहे. पण इतकंच की आपल्याला काहीतरी करायचं आहे हे मनाशी बांधलं होतं, तर त्यामुळे मी कधी हार मानली नाही आणि एक्झाम देत राहिली आजपर्यंत. आता तुला उद्योग निरीक्षक या पदापर्यंत तुझी मजल केली आहे, पुढची वाटचाल तुझी कशी असणार आहे? तर मी राज्यसेवेचा अभ्यास करते. उद्योग निरीक्षक पद हे मला आता मिळालेलं आहे, पण आणखी एक माझा निकाल बाकी आहे. तर मला त्यातून पण अपेक्षा आहे की मला म्हणजे त्यातून पण एक पोस्ट भेटणार आहे. तर फोकस माझा त्या परीक्षेवर होता, पण सिलेबस सेम असल्यामुळे दोन्हीकडचा माझा अभ्यास झालेला आहे. मुलीनं चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे. या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबियांना काय वाटतं हे पण आपण आता जाणून घेऊयात. 5वीमध्ये नवोदयसाठी निवड झाल्यानंतर तिचं संपूर्ण शिक्षण हे गावापासून दूर झालेलं आहे. तिचा भाऊ आपल्यासोबत आहे. त्यांचं जे लहानपणीचं जे क्षण आहेत ते त्यांना खेळता आलेलं नाहीत. त्याविषयी त्यांचा भाऊ तिचा आहे, त्याच्याकडून आपण त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आणि तिचा जो त्याग आहे त्याविषयी जाणून घेऊयात. धन्यवाद सर. लहानपणी 5वीपर्यंत तिचं शिक्षण जरी इथं झालं असेल तरी बऱ्याच आठवणी ज्या 5वीनंतर ती बाहेर गेली शिक्षणासाठी, तर तिच्याबरोबर जो वेळ घालवायचा होता तो बराच वेळ मला मिळाला नाही. पण जेव्हा ती सुट्टीला येत होती तिच्याबरोबर बऱ्याच आठवणी मी तयार केल्या. पण एक मला एवढंच समजतं की तिनं जे हे सगळं जिद्द पकडली आणि ती एवढा वेळ जिनं जे सोडल्या गोष्टी, पण तिनं शेवटी करून दाखवलं, काहीतरी तिनं मिळवून दाखवलं. हे आमच्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. 80 ओलांडलेली तिची आजी आपल्यासोबत आहे. आजी, काय सांगशील? तुझी नात आता एक मोठे अधिकारी झालेला आहे, काय सांगशील त्याविषयी? आम्ही गरीब चित्तीत होतो. मग आमच्या मुलासनी शेती करीत करीत शाळा शिकवली. शाळेत शिकवून नोकऱ्या लावल्या. थोरला मुलगा शिक्षक आहे, दुसरा मुलगा बँकेत आहे आणि तिसरा मुलगा शेती करतो आहे. हाय प्रगती आमची आता वाढलेल्या आहे. मुलं चांगली शाळा शिकली आणि त्यांची मुलं बी चांगली सुशिक्षित झालीत. तुझं आजी शिक्षण किती झालं तुझं? माझं 4थी झालं. कुठं जायची शाळेला? कोल्हापूर. तुझं बाहेर कुठलं? कळंबा. कळंबा. मग तू शिकल्याप्रमाणे तुझी पिढीसुद्धा चांगली शिकावी यासाठी तुला काय प्रयत्न केला? हेच प्रयत्न केला की शाळा शिकवायची, मुलं चांगली सांभाळायची मुलं आणि नातवंड बी चांगली राहावीत. अपेक्षा हीच होती आम्हाला, दुसरी काय नाही. आता या क्षणाला तुला काय वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगला मार्ग लागला पहिलाच. मग दुसरी बी मुलं शिकतात अजून. मग 12वीपर्यंत नवोदय केलं. मग परत 4 वर्षांनी इस्लामपूरला गेली. आणखी कोण असं अधिकारी झालंय काय मुलींच्या मध्ये? नाही बाबा, हीच पहिल्यांदाच झाली अधिकारी, हिनंच मिळवलं. सुधाच्या घरामध्ये आता सगळीकडे आनंद वातावरण आहे. कौलवसह राधान तालुक्यामध्ये एक मुलगी अधिकारी पदापर्यंत गेली आणि राज्यामध्ये प्रथम आली, त्यामुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. परंतु शुभदानं 5वी इयत्तेपासून आपलं गाव सोडून शिक्षणासाठी आपल्याला वाहून घेतलं आणि त्याचाच आज तिच्या यशामुळं एक तिला हे मिळालेलं आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास आजपासून सुरुवात झाली.
काँग्रेस कमिटी कार्यालयात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी 10 प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी केली. एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येणार असून त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचाही समावेश आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण 20 प्रभागांमधून 81 जागांसाठी निवडणूक होणार आहे. पहिल्यांदाच 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार ही निवडणूक होत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगानं सुरू असून जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांवर भर दिला जातोय. आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी 1 ते 10 प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 10 प्रभागांमधून सुमारे 150 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत तसंच महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला. उर्वरित 11 ते 20 प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती उद्या घेण्यात येणार आहेत. एकूण 20 प्रभागांमध्ये काँग्रेसमध्ये सर्वात जास्त म्हणजेच सुमारे 350 उमेदवार इच्छुक असल्याचं चित्र दिसून येतंय. मुलाखतींवेळी आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिआळकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजू लाटकर, विक्रम जरग, भारती पोवार, आनंद माने, भरत रसाळे, सरलाताई पाटील, वेदवती मोहिते, वैशाली महाडिक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणूक लढवणारी राजकीय ताकद नसून शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी चळवळ आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या बुधवारी दुपारी 3 वाजता वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची दसरा चौकातील मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गेली काही वर्ष समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्यानं चळवळ उभारली जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगरपरिषदा आणि महानगरपालिका स्तरावर मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप आघाडीचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या प्रश्नावर आधारित पारदर्शक आणि संघर्ष राजकारणाचा पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांसमोर उभी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उद्या बुधवारी दुपारी 3 वाजता दसरा चौकातील मैदानात जाहीर सभा होणार असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, दीपक कांबळे, महाबोधी पद्माकर, सिद्धार्थ कांबळे, शमशुद्दीन मोमीन, संजय गुदगे उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती आज हॉटेल अयोध्या इथं पार पडल्या. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, निरीक्षक रघुनाथ खडके यांनी शहरातील 35 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षातील हालचाली वाढल्या. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या. कोल्हापूर महापालिकेच्या 81 प्रभागासाठी 35 जणांनी उपस्थिती लावून मुलाखती दिल्यात. यामध्ये शहर प्रमुख सुनील मोदी, राजू जाधव, शशिकांत बिडकर, नियाज खान, सागर साळोखे, राहुल माळी, विशाल देवकुळे, अनिल पाटील, स्मिता सावंत, अनिता ठोंबरे, कोमल लोंढे, किशोरी कोळेकर यांचा समावेश होता. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, निरीक्षक रघुनाथ खडके, महिला आघाडी प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे आणि रीमा देशपांडे यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. यावेळी संपर्क प्रमुख दुधवडकर यांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह इतर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या स्थानिक नेते मंडळींशी तसंच मनसेच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून उमेदवारीबाबत निर्णय घेणार असल्याचं दुधवडकर यांनी सांगितलं. महानगरपालिका आम्ही लढणार आहोत.
बंटी पाटील याच्याची पण चर्चा करू आणि राष्ट्रवादीचे कोण असतील त्यांच्याची चर्चा करू. मनसेचे जे आहेत आमचे, तर मनसेचे जिल्हाप्रमुख मला आता थोड्या वेळाने भेटायला येत आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगल्या पद्धतीने यावेळेला शिवसेना आणि आघाडीचे चांगले नगरसेवक आणि सत्ता आणायच्या प्रयत्नातच आम्ही लढणार आहोत यावेळेला. निवडून येण्याची क्षमता असलेल्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांना संधी देऊन महापालिका निवडणुकीत विजय मिळवणार असल्याचा विश्वास दुधवडकर यांनी व्यक्त केलाय. दरम्यान यावेळी महापालिकेचे इच्छुक उमेदवार सचिन मांगले यांनी तयार केलेल्या सन 2026च्या नवीन दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं. काल राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. इचलकरंजीत आज महाविकास आघाडीच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास प्रारंभ करण्यात आला असून 3 दिवस ही प्रक्रिया चालणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं काल महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेत. इच्छुक उमेदवारांची चाचपणी, बैठका, मुलाखती आणि रणनीती आखण्यास वेग आलाय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मजबूत, लोकप्रिय आणि जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यावर भर दिला जात असून राजकीय वातावरण तापू लागलंय. या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना प्रारंभ झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावस्कर आणि सागर चाळके यांनी ही मुलाखत प्रक्रिया सलग 3 दिवस चालणार असल्याचं सांगितलं. या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची सामाजिक कामगिरी, जनसंपर्क, पक्षनिष्ठा, निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक प्रश्नांची जाण या बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. आज पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक 1 ते 5 मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांची उपस्थिती दिसून आली. महाविकास आघाडीकडून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी एकूण 190 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून ही संख्या पाहता आघाडीत उमेदवारीसाठी मोठी चुरस असल्याचं स्पष्ट होतंय. उद्या प्रभाग क्रमांक 6 ते 10 मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्यानंतर गुरुवारी प्रभाग क्रमांक 11 ते 16 मधील इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या मुलाखतीनंतर प्रत्येक प्रभागासाठी योग्य उमेदवार निश्चित करून अंतिम यादी तयार करण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं. महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर केल्याप्रमाणे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार सलग 3 दिवस 1 ते 5, 6 ते 10 आणि गुरुवारी 11 ते 16 असे एकूण जे 16 महानगरपालिकेचे वार्ड आहेत त्या सर्व वार्डातील उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज पार पडतोय. आणि या मुलाखतीसाठी उपस्थित सर्व बावस्कर साहेब आहेत, कारंडे साहेब आहेत, मनसेचे मलकारी मामा आहेत, आम आदमी पार्टी उबाटाचे आहेत, हेमंत वनकुंद्रे, ही सर्व मंडळी एकूण गावातली परिस्थिती आणि उमेदवार कशा पद्धतीनं चयन करणे, त्यांना काय माहिती विचारणे, आज या निवडणुकीला सामोरे जात असताना गावातले काय प्रश्न आहेत, त्या उमेदवारांनी काय त्या प्रश्नाचा अभ्यास केला आहे, त्या सर्व प्रश्नाची माहिती उमेदवारांच्याकडनं आम्ही समजून घेत आहोत. आणि मग मुलाखती झाल्यानंतर 3 दिवस त्यानंतर सर्व विचार करून एकत्रित सर्व जे आमचे घटक पक्ष आहेत त्या सर्वांना सामावून घेऊन मग उमेदवारीची घोषणा करण्यात येणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं संघटनात्मक तयारीला सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांची संख्या आणि उत्साह पाहता येत्या काळात इचलकरंजीतील निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावस्कर, राष्ट्रवादीचे मदन कारंडे, मनसेचे हेमंत वनकुंद्रे, उभाटाचे मलकारी लवटे, कम्युनिस्ट पक्षाचे सदा मलाबादे, आम आदमी पार्टी असे विविध पदाधिकारी उपस्थित होते. अलीकडच्या काळातील आंदोलनं ही पुरस्कृत आहेत. त्यामुळं अशा तथाकथित जन आंदोलनामागच्या प्रेरणा समजून घ्या असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित अवी पानसरे व्याख्यानमालेत ते बोलत होते. समकालीन जन आंदोलनं आणि सत्तांतर या विषयावर त्यांनी पहिलं पुष्प गुंफलं. श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये अवी पानसरे व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी समकालीन जन आंदोलनं आणि सत्तांतर या विषयावर पहिलं पुष्प गुंफलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गोपाळ गुरू होते.
यावेळी बोलताना केतकर यांनी आधीच्या काळात सुद्धा जन आंदोलनाच्या चळवळी झाल्या, त्यातील काही पुरस्कृत असल्याचं त्यांनी सांगितलं. अण्णा हजारे, राम मंदिर ही त्याचीच उदाहरणं आहेत. कोणत्या हेतूनं आंदोलन होत आहे हे तपासून पाहणं आता काळाची गरज बनली आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातील काही जन आंदोलनं ही पुरस्कृतच आहेत आणि त्याचा संबंध सत्तांतराशी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जुन्या काळातील सर्व जन आंदोलनं ही मध्यमवर्गीयांच्या नेतृत्वातून उभी राहिली होती. मात्र अलीकडच्या काळातील आंदोलनं ही पुरस्कृत आहेत. त्यामुळे अशा तथाकथित जन आंदोलनामागच्या प्रेरणा समजून घ्या असं आवाहन त्यांनी केलं. आजची 62% माध्यमं अदानी आणि अंबानी यांच्या हातात आहेत. त्यामुळे समाजातील असंतोष ताब्यात ठेवणं सत्ताधाऱ्यांना सोयीचं झालंय असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी डॉक्टर आनंद मेणसे, सूर्यकांत कर्णिक, डॉक्टर S.B. पाटील, चिंतामणी मगदूम यांच्यासह नागरिक उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील वन्यप्राणी शिकारी विरोधात वनविभागानं धडक कारवाई करत शिकारी टोळीचा पर्दाफाश केलाय. घटप्रभा धरण परिसरात अवैध शिकार करण्याच्या उद्देशानं आलेल्या टोळीवर कारवाई करत वनविभागानं तब्बल 5,21,000 रुपयांचा शस्त्रसाठा आणि शिकारी साहित्य जप्त केलंय. या प्रकरणात एकूण 11 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी तुकाराम अमृसकर, रियाज जमादार आणि अमीन मुजावर या तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा वनविभागाची विशेष पथकं शोध घेत आहेत. चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण परिसरात चंदगड आणि कानूर खुर्द वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी 12 डिसेंबरच्या रात्री गस्त घालत होते. मध्यरात्रीच्या सुमारास 2 चारचाकी वाहनं संशयास्पदरित्या धरण परिसरात दाखल झाली. वनविभागानं ही वाहनं थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र न थांबता भरधाव वेगानं ती पुढे गेली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या वाहनांचा सडे गुडवळे ते बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुमारे 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. जळकीभोळ परिसरात रेनॉल्ड डस्टर शेतात घुसली, मात्र संशयित आरोपी बंदूक घेऊन उसाच्या शेतात अंधाराचा फायदा घेत फरार झाले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता बंदुकीच्या रिकाम्या केसेस, 4 जिवंत काडतुसं, मोठा सर्च लाईट, दोरी, वायर, पाठीवरील बॅगा, धारधार शस्त्र, सुऱ्या, सत्तूर, कटर, मोबाईल फोन आणि हातमोजे असा मोठा शिकारी साहित्याचा साठा आढळून आला. या प्रकरणात लखन हेगडे, अनवर पटेल, दिगंबर अनगुडे, इर्शाद नदाफ, बबलू नदाफ, दाऊद नदाफ, शाकबीर जमादार, अक्षय हेगडे, तुकाराम अमृसकर, रियाज जमादार आणि अमीन रहीम बक्ष मुजावर यांची नावं निष्पन्न झाली आहेत. यातील तुकाराम अमृसकर, रियाज जमादार आणि अमीन मुजावर यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना चंदगड न्यायालयात हजर केलं असता त्यांना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पसार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी 3 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गेल्या 3.5 वर्षांपासून राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यांनी कोल्हापूरसाठी नेमकं काय केलं हे जनतेला सांगावं अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस कमिटी कार्यालयात घेण्यात आल्या. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी 10 प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेतल्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शहराच्या विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. कोल्हापूर शहराची धुरा आम्ही सक्षमपणे सांभाळली आहे. नगरोत्थानमधील रस्ते, थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा, हुतात्मा पार्क, महावीर गार्डन, रंकाळा इथं निधी उपलब्ध करून दिला, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. शहराला विकासाची नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रचंड आहे. कोल्हापूर शहराची धुरा ही आम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळलेली आहे. गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीची सत्ता आहे. नेमकं काय घडलं या कोल्हापूर शहरासाठी, नेमकं काय केलं त्याने, हे आपण त्या ठिकाणी बघतोय. आमच्या काळामध्ये कचऱ्याचा ढीग हा पूर्ण जमिनीबरोबर आला होता झूमवरचा. आता तो परत कचऱ्याचा ढीग आकाशाला टेपलेला आहे, अशी अवस्था आहे. नगरोत्थानमधले रस्ते आम्ही आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी केले. थेट पाईपलाईन योजना, कोल्हापूर शहरापर्यंत पाणी आणणं ही थेट पाईपलाईनची जबाबदारी होती, ती आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडली. हुतात्मा गार्डन असेल, महावीर गार्डन असेल, ह्याला निधी देण्याचं काम केलं.
रंकाळ्याला निधी देण्याचं काम आमच्या काळामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी झालं. अशी अनेक कामं आहेत की जी आम्हाला सांगता येतील शहरामध्ये, आणि म्हणून या शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं, विकासात्मक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न राहतो. शहरातील रस्त्यांसाठी 10 कोटींचा निधी आला तर तो संपूर्ण निधी रस्त्यांवरच खर्च होईल याची जनतेला खात्री आहे. त्यामुळे इच्छुकांचा ओढा काँग्रेसकडे जास्त आहे. लोकांना विश्वास आहे की हे पलीकडे इच्छुक जे आहेत ते कशासाठी इच्छुक आहेत लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे. आमच्याकडे इच्छुक आहेत ते प्रामाणिकपणे काँग्रेसला विचाराला घेऊन जाणार आहेत आणि या शहरामध्ये चांगलं काम करायचं. कारण की लोकांना आत्मविश्वास आहे की काँग्रेसच्या ताब्यात असेल तर निदान सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. 10 कोटीचा रस्त्याचं निधी आला तर 10 कोटी रस्त्यावरच खर्च होणार, फक्त 6 कोटी होणार नाहीत, ह्याची खात्री लोकांना काँग्रेसच्या बाबतीत त्या ठिकाणी आहे. 3.5 वर्षात सत्ताधाऱ्यांनी फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात कामं कुठं केली आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 3 वर्षात काय निधी आणला त्याने? 3.5 वर्षात नुसत्या घोषणा दिल्या. अंबाबाईचा आराखडा आमच्या काळामध्ये जे पैसे आले त्यानंतर पैसे आले नाहीत. ज्योतिबाचा आराखडा जाहीर झाला, त्याला पैसे आता टेंडर प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्यामुळं नुसत्या घोषणा, मग 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी त्यांना आत्ता जे बोलत आहेत, आता उद्या मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील, घोषणा करतील हे आम्ही अमकं करू. मग तुमचे 3.5 वर्ष हात कोणी बांधले होते का? 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि करून लोकांच्या पुढे जायचं होतं ना, की आम्ही हे केलं म्हणून सांगायला. त्यामुळे हे सगळं थोतांड आहे. आमची सत्ता असेल, असं होईल तसं होईल, काही नाही. लोकांना, कोल्हापुरातल्या लोकांनाही माहीत आहे की लोकांचे प्रश्न काँग्रेस आणि आम्ही हे निश्चितपणे या ठिकाणी सोडवू शकतो. त्यामुळे मॅन्डेट आम्हालाच मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. महाविकास आघाडीतील अन्य पक्षांबरोबर चर्चा झाली असून त्यांचा प्रस्ताव आमच्याकडं आलाय. यावर एकत्रित चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. परंतु परवा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बरोबर सचिन चव्हाण, राजू लाटकर आणि आमच्या सगळ्या लोकांनी चर्चा केलेली आहे. त्यांनी त्यांचा प्रस्ताव दिलेला आहे. आता तो आज उद्या आमच्या बैठका झाल्यावर उद्या संध्याकाळी आम्ही सगळे परत बसू. त्यांचा आलेला प्रस्ताव, आम आदमी पार्टीचा आलेला प्रस्ताव, इंडिया आघाडीचा आलेला प्रस्ताव, याच्यावर कुठल्या वॉर्डामध्ये ॲडजस्टमेंट होता येते, कशा पद्धतीनं उमेदवारी ॲडजस्ट करता येते, त्याची आम्ही सगळे 10-12 जण बसून चर्चा करू आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. आचारसंहितेचं बंधन विरोधकांवर जास्त आणि सत्ताधाऱ्यांवर कमी असल्याचा आरोप करत महापौर पदाचं आरक्षण जाहीर न करता महापालिकेची निवडणूक जाहीर होणं ही पहिलीच घटना असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. बऱ्याच लोकांनी कार्यक्रम घेतले होते, माझासुद्धा एक कार्यक्रम संध्याकाळी होता, परंतु आम्ही केला नाही. कारण की आचारसंहिताचं बंधन विरोधकांना जास्त आहे, सत्ताधाऱ्यांना कमी आहे. आणि निवडणूक आयोगानं पहिल्यांदा मला वाटतं घडते, विक्रम जरग इथं सिनियर आहेत, त्यांनी सांगावं की महापालिकेची निवडणूक जाहीर होते आणि महापौर पदाचं आरक्षण जाहीर होत नाही. म्हणजे मला आठवत नाही आता कधी तसं. इलेक्शनच्या आधी महापौरचं आरक्षण नेहमी जाहीर होते, परंतु आता आमची माहिती अशी आहे की निवडणुका झाल्यावर 17 तारखेला महापौरचं आरक्षण जाहीर होणार. नाही म्हणजे त्याला लॉजिक काय आम्हाला माहीत नाही, कारण की हे शेवटी सरकारचा निर्णय आहे. आरक्षण जाहीर करणं हा सरकारची जबाबदारी. त्यांनी काल आधीच निवडणुकी आधी जाहीर करायला पाहिजे होतं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर टीका करत काँग्रेसनं विकासाच्या मुद्द्यावर भर दिल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतंय. कोल्हापूर शहराला विकासाची नवी दिशा देण्याचा दावा करत आमदार सतेज पाटील यांनी या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. करवीर पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास सडोली दुमाला इथून राजा कसबेकर या हद्दपार आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. रोहित पाटील असं त्याच्या साथीदाराचं नाव असून त्यांच्याकडून चोरीची एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. करवीर पोलीस सोमवारी पहाटेच्या सुमारास गस्त घालत असताना सडोली दुमाला इथं दोघे जण एका रिक्षातून संशयास्पदरित्या फिरताना आढळून आलेत. चौकशीत टेमलाई नाका परिसरात राहणारा हद्दपार आरोपी राजा उर्फ रविराज कसबेकर असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी कसबेकरसह त्याचा साथीदार रोहित पाटील याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्याकडील एक चोरीची रिक्षाही जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, अंमलदार सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, सुजय दावणे, अमर जाधव, अमोल चव्हाण,
दिग्विजय पाटील, योगेश शिंदे, अमित जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. KSA चषक फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात वेताळमाळ संघाच्या खेळाडूंच्या स्वयंगोलनं शिवाजी तरुण मंडळाचा संघ विजयी झाला. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती KSA लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात फुटबॉल सामना झाला. पूर्वार्धापासूनच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला, मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात यश आलं नाही. मध्यंतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात श्री शिवाजी मंडळाच्या योगेश कदम, रोहन अडनाईक, यश जांभळे, संकेत जरग, इंद्रजित चौगुले, हर्ष जरग, संकेत साळुखे यांनी वेताळमाळच्या गोलक्षेत्रात जोरदार चढाया केल्या, मात्र वेताळमाळच्या बचावफळीनं त्या परतवून लावल्या. दरम्यान वेताळमाळ तालमीचा खेळाडू यश कामतला 2 येलो कार्ड मिळाल्यानं पंचांनी त्याला रेड कार्ड देत मैदानाबाहेर काढलं. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत वेताळमाळचा खेळाडू ऋतुराज सूर्यवंशीच्या पायाला लागून स्वयंगोल झाल्यानं श्री शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 1-0 अशा गोलफरकानं जिंकला. उद्या सायंकाळी 4 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना होणार आहे. गेल्या 5 वर्षांपासून हद्दवाढ, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यासारखे मूलभूत प्रश्न प्रलंबितच आहेत. यामुळे सर्वपक्षीय कृती समितीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारावर नाराजी व्यक्त करत आज महापालिकेच्या दारात बोंबमारो आंदोलन केलं. गेल्या 5 वर्षांपासून महापालिका प्रशासक आणि अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतानाही हद्दवाढीबाबत कुठलीही ठोस पावलं उचलली जात नाहीत. 5 वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी शहराच्या हद्दवाढीचा निर्णय प्रलंबित आहे. राज्य सरकारनं 30 डिसेंबर 2025 पर्यंत निर्णय घेणं बंधनकारक असतानाही महापालिकेनं ना पाठपुरावा केला ना मुंबईला जाऊन बैठक घेतली. अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग, गायब झालेल्या पार्किंग जागा, अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी या सर्व प्रश्नांवरून आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीनं आज महापालिका प्रशासनाविरोधात बोंबमारो आंदोलन केलं. आंदोलनात कृती समितीचे निमंत्रक RK पोवार, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, सचिन चव्हाण, दिलीप देसाई, अनिल घाटगे, कॉम्रेड दिलीप पवार, राजू जाधव, गणेश जाधव, अनिल कदम, महादेव पाटील आदी सहभागी झाले होते. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील सेवानिवृत्त तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीनुसार मिळणारे रजा रोखीकरण देयक अद्याप मंजूर करण्यात आलेलं नाही. त्यामुळं आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन केलं. कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनमधील सेवानिवृत्त तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीनुसार मिळणारं रजा रोखीकरण देयक अद्याप मंजूर करण्यात आलेलं नाही. यात संस्थेतील अन्य कर्मचाऱ्यांची देयकं मंजूर झाली असतानाही समान दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. जिल्हा कोषागार अधिकारी आणि प्राचार्य कार्यालयाकडून विसंगत भूमिका घेतली जात असल्यानं आम्हाला जाणीवपूर्वक देयकापासून वंचित ठेवलं जातंय असा आरोप करत सेवानिवृत्त कर्मचारी विनायक कुलकर्णी, सुरेश चरापले आणि गजानन टिपुगडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन केलं. रजा रोखीकरणाचं देयक आमच्या संस्थेतील एका कर्मचाऱ्याला नियमाप्रमाणेच मिळालं आणि त्याच नियमाप्रमाणे आम्हीसुद्धा तृतीय श्रेणी कर्मचारी असल्यामुळे आमचं देयक पारित होणं आवश्यक आहे. परंतु ट्रेझरी ऑफिसर प्रत्येक वेळी वेगवेगळे आक्षेप लावतात जे गैरलागू आहेत आणि प्राचार्यसुद्धा आमचं टीचिंग पोस्ट आहे का नॉन टीचिंग पोस्ट आहे एवढंसुद्धा लिहून देत नाहीत आणि आवश्यक ते प्रमाणपत्र देत नाहीत. त्यामुळं या दोघांच्या विसंगतीमुळं केवळ आम्हाला 2 वर्ष बिल मिळत नाही आणि ह्याच्या निषेधार्थ आम्हाला नाईलाजानं लाक्षणिक उपोषण करणं भाग पडलं. आमची प्रशासनाला विनंती आहे की या प्रकरणी त्यांनी उचित न्याय द्यावा आणि विनाविलंब आमचं देयक पारित करण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना द्याव्या. कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून जिल्हा कोषागार अधिकारी आणि प्राचार्यांना सूचना देऊन रजा रोखीकरण देयकं मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ.
तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दिलासा. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. पश्चिम बंगालमध्ये 58 लाख मतदारांची नावं वगळली. निवडणूक आयोगानं नवी यादी केली प्रसिद्ध. मनरेगाचे नाव बदलण्याविरोधात प्रियांका गांधी आक्रमक. लोकसभेत सरकारला सुनावले खडे बोल. गोव्यातील नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणलं. थायलंड गेले होते पळून. केवळ कागदावरच टिकणारा विवाह न्यायालयांनी कायम ठेवू नये. सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार. सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाचं 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात. संजय राऊत यांची माहिती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष लागले कामाला. कोल्हापूरसह इचलकरंजी महापालिकेसाठी राजकीय पक्षांनी सुरू केल्या इच्छुकांच्या मुलाखती. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उद्या बुधवारी कोल्हापुरात होणार जाहीर सभा. अलीकडच्या काळातील आंदोलनही पुरस्कृत. अशा तथाकथित जन आंदोलनामागच्या प्रेरणा समजून घ्या. अवी पानसरे व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचं आवाहन. गेल्या 3.5 वर्षात महायुती सरकारनं कोल्हापूरसाठी नेमकं काय केलंय हे जनतेला सांगावं. आमदार सतेज पाटील यांची टीका. आणि शाहू छत्रपती KSA लीग फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळानं वेताळमाळवर मिळवला 1-0 गोल फरकानं विजय. स्वयं गोलमुळे वेताळमाळचा झाला पराभव. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.